झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघातांची मालिका सुरूच आहे। आजही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दुर्दैवी अपघात झाला। 2 कारमध्ये झालेल्या अपघातात 5 जण ठार तर 2 जण जखमी झालेत। लोणावळ्याच्या पवना पोलीस चौकीजवळ हा अपघात झालाय। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारनं डिव्हायडर तोडला आणि दुसऱ्या लेनमधून येणाऱ्या इको कारला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की क्षणार्धात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला। या अपघातात इको कारमधल्या 3घांचा आणि स्विफ्टमधल्या 2घांचा जागीच मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी झाले। गेल्या काही दिवसात मुंबई पुणे एक्सप्रेस वे अपघातांचं प्रमाण वाढलंय। आज सकाळी 8:30 वाजता लोणावळ्याजवळ भरधाव स्विफ्ट कार डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमधल्या इको कारवर आदळली। असाच अपघात गेल्या महिन्यात म्हणजे 24 डिसेंबरच्या मध्यरात्री झाला होता। मराठी सिनेसृष्टीतील 2 अभिनेत्यांचा या अपघातात मृत्यू झाला। अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा या अपघातात मृत्यू झाला। लेन आणि डिव्हायडर तोडून आलेल्या टेम्पो पेंडसेंच्या कारवर आदळला होता, त्यात 3घांचा मृत्यू झाला होता। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। विशाल, आपण पाहतोय दिवसेंदिवस या अपघातांचं प्रमाण वाढतंय। अनेक कारणे या अपघातांमागे आहेत, जसं ओव्हर स्पीड लिमिट च्या वर गाडी चालवणं असेल किंवा टायर फुटून अपघात होतात, कधी कधी चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटतं। मात्र या सगळ्याला जे मुख्य कारण आहे ते वेगावरचं नियंत्रण हेच आहे। यासाठी सरकार किंवा प्रशासन काही उपाययोजना करतंय का? त्या संदर्भात काही चर्चा सुरू आहे का? भूषण, मागील काही महिन्यांमध्ये जे काही ऍक्सिडेंट झालेले आहेत, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ओव्हर स्पीड, त्याचप्रमाणे गाडीचे टायर फुटणे, लेन कटिंग, ह्या ज्या घटना आहेत त्यांच्यामुळे हे अपघात घडत आहे। परंतु चर्चेच्या पलीकडे सरकार अजून किंवा ह्या जी एक्सप्रेस हायवेचं जे व्यवस्थापन बघते IRB, ही कंपनी चर्चेच्या पलीकडे अजून काहीही करताना दिसत नाहीये। किंवा जे महामार्ग पोलीस आहेत ते देखील या बाबतीत काहीही कठोर पावले उचलताना दिसत नाही की सर्रास दिसत असतात की ज्या 3 लेन आहेत, लेन कटिंग करून मोठी मोठी वाहने स्पीडची लेन असते 3 नंबरची, त्याच्यामधनं धावतात, पण त्यांच्यावरती कारवाई होत नाही। त्याचप्रमाणे जे बॅरिकेड्स लावलेले आहेत, जे संरक्षण कठडे आहेत किंवा जे काही डिव्हायडर आहेत त्यासाठी जे काही लोखंडी बॅरिकेड्स लावलेले आहेत तेही अत्यंत आता त्यांचा दर्जाहीन झालेले असून त्याला गाडी धडकली का गाडी पलीकडच्या लेनवरती जाते आणि अपघात होते आणि ह्याच अपघातांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे। परंतु अजूनही हे व्यवस्थापन किंवा सरकार विशाल, चर्चेच्या पलीकडे काही होत नाही, उपाययोजना प्रत्यक्षात होताना दिसत नाहीयेत। आपल्याला माहिती आहे 24 डिसेंबरला अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या गाडीला ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी आजचा अपघात झालाय का किंवा त्याच ठिकाणी सर्वाधिक अपघात होत आहेत का? बरोबर आहे भूषण, हा अपघात फक्त त्या अपघाताच्या स्थळापासून केवळ 100 ते 150 मीटर अंतरावरती झालेला आहे आणि 1 जानेवारीच्या सुरुवातीला देखील त्याच ठिकाणी 2 व्यक्तींना आपले प्राण गमावे लागले होते। त्यामुळे तो जो आहे त्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत त्या ठिकाणी। एकतर तो उताराचा रस्ता आहे आणि याच्यात अजून एक सांगायची गोष्ट अशी आहे की भूषण, ह्या एक्सप्रेस हायवेवरती साधारणपणे जे काही अपघात होतात ते डुलकी लागण्यामुळे, अन्यथा ओव्हर स्पीडिंग मध्ये होतात। परंतु डुलकी लागण्याचं कारण त्यासाठी वाहन चालकाला जे काही रिफ्रेश व्हावं लागतं, ते रिफ्रेश होण्यासाठी कुठेही व्यवस्था ह्या द्रुतगती मार्गावरती ठेवण्यात आलेली नाहीये आणि जे काही 1-2 आहेत ती त्यांना, जे वाहन चालक असतात त्यांना खिशाला परवडण्याच्या पलीकडचे असल्यामुळे लोक तिथे थांबत नाहीत। हे कारण कुठेतरी ह्या अपघातांना जबाबदार आहे। अगदी खरं आहे। आणि त्याचबरोबर वाढती गर्दी एक्सप्रेसवेवरची असेल किंवा वाहनांची संख्या असेल, ओव्हर स्पीडिंग असेल, टायर फुटून होणारे अपघात असतील किंवा वाहन चालकाच्या चुकीमुळे होणारे अपघात असतील, मात्र यात प्राण मात्र सामान्य प्रवाशांचा जातोय। आणि जसं तुम्ही सांगितलं की त्याच ठिकाणी हा अपघात होतोय, पोलीस चौकी किंवा वेळेवर मदत न मिळणं हे सुद्धा या अपघातामागचं मुख्य कारण असू शकतं। धन्यवाद। बरोबर आहे भूषण, ऍक्च्युली इथे ट्रामा केअर सेंटरची फार दिवसापासूनची मागणी आहे, परंतु गेले 12 वर्ष झाले हे ट्रामा केअर सेंटर हे केवळ चर्चेमध्येच राहिलेलं आहे। आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी द्रुतगती मार्गावरती दुचाकी आणि 3 चाकी वाहनांना बंदी असताना देखील दुचाकी वाहने सर्रास फिरताना आढळतात। मागील काही महिन्यापूर्वी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या गाडीलाही अशाच एका दुचाकी स्वारामुळे अपघात झालेला होता। हे पुढे असताना देखील या दुचाकी स्वारांवरती अद्यापर्यंत काहीही कारवाई करण्यात येत नाही किंवा त्याबद्दल डोळेझाक केली जात आहे। भूषण, नक्कीच धन्यवाद विशाल या सविस्तर चर्चेसाठी। आपण पाहतोय पवना पोलीस चौकीजवळ आज सकाळी हा एक अपघात झाला। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये एक्सप्रेसवेवरच्या अपघातांचं प्रमाण वाढलेले दिसतंय। यावरती लवकरात लवकर सरकारनं काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे।
झी 24 तास, एक पाऊल पुढे.